पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आधी पावसाचा त्रास होता, आता लाईट आणि माझ्या प्रत्येक कीर्तनात एकदा तरी लाईट जाते. काय तिचं माझं वैरत्व देव जाणे. मी आईला विचारलं होतं, म्हटलं आई माझ्या कीर्तनात रोज लाईट जाते का, काय कारण आहे? ती म्हणली भाऊ तुझा जन्मच लोड शेटिंगचा आहे. त्याला पर्याय नाही, आता त्याला इलाज नाही महाराज. पण मला इतकं क्विक साऊंडवाला आजपर्यंत भेटला नाही. प्रमाण पूर्ण होत नाही तोपर्यंत जनरेटर सुरू होऊन लाईट आली महाराज. याला म्हणतात करावी तातडी. वा वा, धन्यवाद. या देशाबद्दल असं म्हटलं जातं, हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पग पखार थे, गुजरात और आसाम जिसके भुजाएं, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कनकन में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. भारत हा जमिनीचा तुकडा नाही आहे. म्हणून राष्ट्रसंत एका ठिकाणी म्हणतात, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. या देशात अनेक महोत्सव आहे, उत्सव आहे, परंपरा आहे. मायबाप, सगळ्यात महत्वाचं या देशामध्ये ग्रंथ आहे, संत आहे आणि भगवंत आहे. मग काही लोक म्हणते महाराज काय गरज आहे कथा कीर्तन भागवत रामायणाची. 21st सेंचुरीमध्ये कम्प्युटर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली. आम्ही मंगळावर गेलो, चंद्रावर गेलो, शुक्रावरती गेलो, आम्ही गगनयान लॉन्च केलं, आम्ही आदित्ययान लॉन्च पाठवलेलं आहे. मंगळावरती जीवसृष्टी आम्ही त्याचा तपास करतोय. चंद्रावरती राहण्याकरता लोकांनी जागा घेऊन ठेवलेली आहे. 2050 पर्यंत लोक तिथे हॉटेल काढायच्या तयारीत आहे. आणि तुम्ही कथा कीर्तन भागवत रामायण पारायण घेऊन बसले. महाराज गरज काय? खऱ्या अर्थानं कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज माणसांनाच आहे, नाही तर काय थोडी. श्वान सुकुरे बापुडी खंतितेनं करा होणे गाढव कुत्रा. कथा कीर्तनाची गरज कुत्र्या मांजऱ्यांना नाही. कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो, मरताना कुत्रा म्हणून मरतो. मला सांगा, तुमच्या सापडण्यामध्ये एखादी कुत्रा माणसाच्या मौतीने मेलं गो? कुत्रा माणसाच्या मौतीने मरत नाही, पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नये म्हणून तर कीर्तन आहे. डुकराला कीर्तनाची गरज नाही. डुकर गटरात तोडतं, घाणीत भरतं, गटरात बाहेर निघतं, सगळ्या अंगाला घाण लागली. समोर बंगला आहे, गालीच्या सोफा सेट 1.5 टनाचा एसी लावलेला आहे. डुकरानं पाहिलं की समोर बंगला आहे. असं कधी झालं का की गटरात लोडणारं डुक्कर जाऊन बंगल्यात लोडायला लागलं? असं अजिबात होत नाही. का? त्या डुकराला माहिती आहे, जर भगवंतानं माझी व्यवस्था गटरात लोडायची केली तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोडावं? गटारामध्ये लोडणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात लोडत नाही, पण असे बरेच बंगल्यावाले आहेत. त्यांनी तसं लोडू नये म्हणून तर सप्ताह. जसं डेमोक्रेसी फॉर द पीपल बाय द पीपल ऑफ द पीपल, लोकांकडून लोकांकरता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, तसं माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी आणि ते कीर्तनात शिकवले जाते. मी नाही सांगत, ज्ञानोबराय सांगतात. कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे, जेथे नावचे नाही पापाचे ऐसे केले. कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग. होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग, होय हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन सांग कीर्तन सांग, अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ह्या कीर्तने. ब्रह्मीभूत काया कलियुगा माझी, नाचो कीर्तनाचे. किती प्रमाण सांगता येतील, भरपूर आहेत माय बापू. म्हणून कीर्तनाची गरज माणसांना आहे, जीव जनावरांना नाही. शेवटची पाळी
सुकलिया वर्म पशु काय पाप पुण्य जाणती, हे सगळे प्रमाण तिथे लागू पडतात. मग काय गरज आहे महाराज, आम्ही माणूस म्हणून जन्मालो, मग आपल्या जबाबदारी आहे. जो माणूस म्हणून जन्माला आला त्याच्याकरता 3 गोष्टी गरजेच्या आहे, ग्रंथ, संत आणि भगवंत. ग्रंथाने काय 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे उपनिषद आहेत. ग्रंथ संपदा इतकी आहे की ज्यांनी जन्माला घातली त्यांनाही ठाऊक नाही. व्यासेही अमोप ग्रंथ केले, याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमोप ग्रंथ केले. बंद केलं तरी चालेल, आवाज बी येतोय त्याचं, लाईट आलेली, उगीच आपलं घासलेट वाया जाईल. विठाल विठाल आणि मध्ये काही विसंगती आली तर आपल्याला काही डिस्टर्ब होत नाही, लिंक काही तुटत नाही. नाही तर बऱ्याच वेळा लेकरू जरी उठलं तरी कीर्तनकारांची लिंक तुटत, मग ती लागलीच कधी होती. विठाल हा महाराज म्हणतात भजनी विक्षेप त्याची पै मरण. शांत वाटतं की नाही, आता समाधान वाटलं पाहिजे समाधानाच्या कीर्तनात. महाराज म्हणतात ग्रंथ ग्रंथ संपदा, ग्रंथांमध्ये कथा आहे. कथा मोरयाची कथा, कार्तिकाची कथा, भास्कराची कथा, शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा अनेक आहे हो. शुरांच्या कथा, वीरांच्या कथा, वेदातल्या कथा, शास्त्रातल्या कथा आहे, कर्मकथा आहे, टेलिव्हिजनच्या कथा आहे, टी व्हीवरच्या कथा आहेत, तुमच्या माझ्या कथा आहेत. कथा फक्त देवाच्या किंवा संतांच्याच असतात. कथा दुःख हरी कथा मुक्त करी, कथा याची बरी विठोबाची, करेल जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करती, तयाचे उद्धरती पूर्वजते. कथा देवाच्या किंवा संतांच्या असतात. आपल्या कथा नाही, आपले राडे आहेत, राडे. आपल्या कथा नाहीत, त्या संतांच्या किंवा देवाच्या कथा असतात. दुसऱ्या आहे ग्रंथानंतर त्या ठिकाणी मायबाप भगवंत. मग काही लोक म्हणजे महाराज काय गरज आहे आम्हाला देवाची, खाणं तुमच्या हाती आहे, पचवणं त्याच्या हाती आहे, झोपणं तुमच्या हाती आहे, पाठे उठवणं त्याच्या हाती आहे, गहू पिकवणं तुमच्या हाती आहे, खाऊ द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आहे, मोटरसायकल घेणं तुमच्या हाती आहे दिवाळीला, पण त्याच्यावर बसून सापटण्यापर्यंत पोचवणं हे त्याच्या हाती आहे, बंगले बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही. आमच्या गावात एकानं 80 लाखाचा बंगला बांधला, वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला, शिवाजी महाराजांचं कीर्तन होतं. पाहुणे रावड्यांना बोलवलं, पत्रिका छापल्या, इष्टमित्र गणगोत्र आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यांना बोलवलं. रात्रभर बुंदी गाळली, म्हातारा रातभर बुंदीजवळ थांबलं, कोणाला मुठभर बुंदी खाऊ देईना. 7 वाजता उजाडलं, हॉलमध्ये गेलं, हॉलमध्ये चिकनी फरशी बसवली होती, त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं. या म्हाताऱ्याला दिसलंच नाही, जसा सरकला पुन्हा उठलाच नाही. बंगले बांधणं तुमच्या हाती, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती. चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे हरी बोल. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलवितो, हरिविन देख वेक वेक नारायण तयाचे भजन. मेघा पोराला म्हणलं काय चाले हे शरीर कोणाचे असते, तो म्हणे चाले हे शरीर पायाचे असते. मग शरीर जर पायाच्या सत्यानं चाललं असतं तर मग प्रेत का चालत नाही. आणि जर प्रेत चालायला लागलं असतं, प्रेतानं खांदेकऱ्यांना सांगितलं असतं, पोरो तुमच्या तब्येती काही बरोबर नाही, तुम्ही असे डांबरी रोड नाही या, मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्र्याच्या शेडमध्ये भेटतो.
एक पोरग सायकल शिकलं, सायकल असो का मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. सायकल असो मोटरसायकल असो का अजून दुसरं काही असो, माणूस पडल्याशिवाय शिकत. आला आता सीझन पुढे जवळ आला. ते पोरग सायकलवर निघालं, गल्लीत गल्लीतून गावात गावातून एकदम मेन रोडला समोरून प्रेत यात्रा येत होती. रघुपती राघव राजा रामपती बावण सीतार. पोरग घाबरलं घाबरलं घाबरलं, भांबवलं, त्याला ब्रेक मारा पायडल द्यावं सुचलं नाही. जसा गेला तसा मड्याला जाऊन धडकला. ते खांदेकरी बाजूला पडले, ते प्रेत खाली पडले. ते पोरग सायकल घेऊन त्या तिरडीवर जाऊन पडलं, त्याच्या गुडघ्याला सायकल लागली. ते बाकीचे मागचे भावकी बोलायले, तुला काय अक्कल, तुला डोकं, तुला अक्कल, तुला वर समजला आहे का? तो म्हटलं शांत बसाव. लोक म्हटले गादड्या तुला कळता का? तो म्हटलं शांत बसा. जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये. मला तेच म्हणायचंय, जो पडतो तो एक शब्द बोलत नाही, बाकीचे का गावात धिंगाणा घालतात तेच कळत नाही. त्या लेकराला कळत होतं का हो? त्याचं उत्तर नाथ महाराज देतात. परिमळ गेली या ओस फुल देठी, आयुष्या शेवटी. नाथबाबांनी त्याच्यावरती उत्तर दिलं. म्हणून देवाची गरज आम्हाला आहे मायबाप. देव तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट करणार आहे. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला मला सगळ्यांना हिशोब द्यायचाच एक दिवशी. एखाद्यानं म्हटलं मी लय सात्विक होतो, मी लय दान धर्म केला, मी लय पारमार्थिक होता. देव म्हणलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. यमराजानं सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने यमराजा सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजानं चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ, दाखव दाखव याला दाखव, याने काय केलेलं आहे. चुकत नाही, ती अपेक्षाच करू नका. देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळगा. कारण देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही, अजिबात नाही. केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याचे भोगाले. केले कर्म झाले, उपजले मेले. उन्हाळ्याचे दिवस होते. कर्म कसे असतात बघा. आमराई होती, शेतकरी झोपला होता. रस्त्यानं माझ्यासारखं एक जात होतं, त्याने पाहिलं पाडाला पिकला आंबा. डोळ्याने आंबा पाहिला, पाय घेऊन गेले. पाय गेले पण पायांना तोडता आला नाही, तोडला हातांनी. आंबा पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने. हाताने आंबा तोडला पण खाल्ला नाही, खाल्ला तोंडाने. पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने. तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. जिने चखा उने रखा नाही. पाहिला डोळ्यांनी, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने पण साठवला पोटाने. आंबा साठवला पोटाने, तितक्यात शेतकऱ्याला जाग आली. त्याला वाटलं या आंबे चोरतय. आंबा साठवला पोटाने, तितक्या शेतकऱ्याला जाग आली. त्याने काठी उचलली, आंबा साठवला पोटाने आणि दणके खाल्ले. आणि पाठीत दणके बसले की अश्रू कुठून येतात? आंबा आधी कोणी पाहिला होता? अश्रू कुठून आले? जिथून सुरुवात तिथेची एंड आहे. चुकत नाही. केले कर्म झाले, महाराजांनी प्रमाण दिलं, त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. चुकत नाही मायबाप. हो मायबाप, भगवान परमात्मा त्या ठिकाणी कर्म चुकवत नाही. कारण धर्माची तू मूर्ती मज सोडवी
कर्मापासून दुस्तरा. मग माणूस कर्माचे 3 प्रकार पडतात, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. म्हणजे काय हो, आता तुम्ही जे शेतात पेरलंय ते क्रियामान आहे तुमचं. तुम्ही गेल्या वर्षी जे पिकवून घरात साठवून ठेवलं ते संचित आहे तुमचं. आणि साठवलेल्या धान्यातून काही काढून त्या ठिकाणी तुम्ही आता सध्या खातायत हे तुमचं प्रारब्ध आहे. क्रियामान, संचित, प्रारब्ध. मग महाराज म्हणतात प्रारब्ध माझे सहसा टळे ना, तुझवीन रामा मज कंठ वेना. प्रारब्ध टळत नाही पण हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे नाश झाला, हरी कृपे हरी कृपे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा. हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो, पण हरीची कृपा होण्याकरता हरी भेटणं गरजेचं आहे. मग हरी भेटतो कधी? संताविना प्राप्ती नाही. संतांशिवाय परमात्मा भेटत नाही. मग संत परमात्मा संताशिवाय भेटत नाही आणि संत भाग्याशिवाय सापडत नाही. भाग्याचा उदय तेथून उठवी माथा मरणा वाचून सर्वथा. संत भेटण्याकरता भाग्य लागतं. काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजेडात येतं, काहींचं 5 वर्षानं, काहींचं 10 वर्षानं, काहींचं 50, काही मरून गेले पण भाग्योदय झालं नाही. काही लोकांचं भाग्य एका रात्रीतून उजेडात आलं. एक पोरगी ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात 7-8 वर्षाची पोरगी यावर्षी पायीवारीत चालत गेली. तिने एकच गवळून म्हटली, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. हे प्रारब्ध तिचं, ते जाऊ द्या. एक बाई रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणायची आणि भीक मागायची. इंडियन आयडलमध्ये गेली होती. आता कुठे काही सापडत नाही ते. प्रारब्धाचं की तिचं, तेही जाऊ द्या. गणपतीच्या पिरियडमध्ये 2 वर्ष अगोदर एक पोरग महाराष्ट्रात व्हायरल झालं होतं. आमच्या पप्पानं गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसले गणपती, टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पानं गणपती आणला. आमच्या शेजारचा पोरग म्हणे माया बापानं बुटानं हाणला. अख्ख्या महाराष्ट्रात पोरग व्हायरल. तेही जाऊ द्या. काय भाग्य असतं बघा. ते बिग बॉस मराठीमध्ये एक पोरग विजेता ठरलं. काय नाव त्याचं? झापूक झुपूक, सूरज चव्हाण. त्याची ओळखच ती बाबा, झापूक झुपूक. खरं तर ते बोबड आहे, ते पोरग बोबड आहे. इथे जवळच आहे ना. त्याचं भाग्य आहे ना महाराज. ते तिथे चांगले चांगले सेलिब्रिटी होते. आमचे एक महाराज बी होते. त्यांना नाही भेटलं पण सूरजला भेटलं. त्याच्या जीवनातला तो कमकुवतपणा होता पण त्याने त्याला सकारात्मक घेतलं. आपल्याला ते घेता आलं पाहिजे ना. आम्ही कॉलेजला असताना SYला आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, सरांनी, की अरे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर तुम्हाला नोकऱ्या लागल्या नाही, तुम्हाला व्यापार धंदा व्यवसाय करता आला पाहिजे. मग व्यापार धंदा व्यवसाय त्याचाच आहे, ज्याला बोलण्याचं स्किल आहे, ज्याला चांगलं बोलता येतं त्याचा व्यापार धंदा आहे. मग म्हणले आपण तुमचे एक प्रॅक्टिकली तुमचा एक प्रोजेक्ट देतो किंवा तुमची परीक्षा घेतो. 50 प्रती त्यांनी रामायणाच्या दिल्या आणि सांगितलं एवढ्या प्रती तुम्ही 8 दिवसात जो जास्त विकेल तो त्याच्यात पास होईल. आम्ही वर्गात 28 मुलं होतो. प्रत्येकाला दिले. आमच्या 28 पैकी एक बोबडा होता. मग 27 उभे राहिले. म्हणले तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं सर आम्ही, आम्हाला ते प्रति देऊन टाका, आम्ही 8 दिवसात विकून टाकतो. आम्हाला वाटलं मी पोपटासारखे बोबडं बोलतो, आम्ही ते विकून टाकू. मग आम्ही 27च. मग त्याच्याकडे काही कोणी लक्ष दिलं की हा बोबडा आहे, हा काय विकेल. मग सरांनी त्याला विचारलं, म्हणले काय रे तुझी काय इच्छा आहे. म्हणले थल, मी थगले विकून टाकेल म्हणे. मग सर म्हणले हरकत नाही, तू घेऊन जा. मग प्रत्येकानं 50 प्रती दिल्या. 50 पैकी सगळ्यात हायेस्ट 32 प्रती आमच्या वर्गातला एक पोरगा होता, त्याने विकल्या. मग कोणाच्या 18, कोणाच्या 20, कोणाच्या 10, कोणाच्या 5. सरांनी त्या 27 लोकांवरतीच फोकस केला. मग हायेस्ट होता 32, 18 प्रती शिल्लक होत्या. मग सरांना वाटलं चला या बोबड्यानं आता, आम्हाला वाटलं आम्ही तर पोपटासारखे बोलतो, आमचे तर विकले गेले. मग याचं काय एकही येईल नसेल. सरांनी त्याला विचारलं का रे तू किती विकल्या. तो म्हणले थल थगल्या विकून टाकल्या. मग सरांनी विचारलं त्याला तू विकल्या कशा, स्ट्रॅटर्जी काय वापरली. तो म्हणला मी प्रत्येकाच्या घरी जायचो आणि त्यांना सांगायचो घेता का वाचून दाखवू.
पुस्तक घेता का वाचून दाखवू? लोक म्हणले विकत दे पण वाचू नको. त्याने त्याच्या जीवनातला जो कमकुवतपणा होता तो त्याने सकारात्मक घेतला. हे प्रारब्धाचं की नाही त्याचं. अजून पुढे जाऊन लेटेस्ट सांगतो तुम्हाला प्रारब्ध. 28 जानेवारी 2025 मौनी अमावस्या होती. त्या दिवशी प्रयागराज तीर्थराज 144 वर्षानंतर कुंभ भरला. चारीपीठात शंकराचार्य, आचार्य, महामंडलेश्वर, गिरीपुरी, भारती संन्यासी 1008, 108 असे बरेच साधू जमा झाले. पण त्या प्रयागराज कुंभात एकही साधू प्रसिद्ध झाला नाही. फक्त एकच बाई प्रसिद्ध झाली, ती मनी ऐकणारी बाई मोनालिसा. तिचं भाग्य जगिने मार असते. म्हणजे शंकराचार्य काय बोलले लोकांना ठाऊक नाही, पण ती घाऱ्याडोळ्याची बाई काय बोलली ध्यानात राहिलं की नाही, हे तिचं भाग्य आहे. पण महाराज म्हणतात हे भाग्य कामाचं नाही. का? भाग्य तरी नो हे मग का हो? महाराज म्हणतात ते प्रापंचिक संसारिक भाग्य नाही. तू का म्हणे भाग्य या नावे बोलीजे आणि संसारी जन्मीजे याच लागे. खरं भाग्य ते आहे कीर्तनाला येऊन बसणे. खरं भाग्य ते आहे काकडा हरिपाठाला जाणे. खरं भाग्य ते आहे या सप्ताहाला तन्मन धनाने या ठिकाणी सहकार्य करणे. ज्याच्याकडे धन असेल त्याने धनाने, ज्याचं शरीर बळकट असेल त्याने तनाने, आणि ज्याने अंतःकरणापासून म्हातारी मंडळी त्यांना काही करता येत नाही त्यांनी मनाने चिंतन केलं. हे तुका म्हणे भाग्य या नावे बोलीजे. हे खरं भाग्य आहे मायबाप. ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. खरं पाहिजे त्यांना काही गरज नाही या गोष्टींची. पण मायबाप त्याच्याकरता भाग्य लागतं. वाटवडिलांची पुण्याई लागते. गतजन्माची तिळतिळ पुण्य साचापडे महाराज म्हणतात. तेव्हा या गोष्टी जीवनामध्ये जळून येतात. म्हणून महाराज म्हणतात की भाग्याशिवाय संत भेटत नाही. संत भेटलं तर ओळखता येत नाही. सध्या लोक कोणालाही साधू समजायला लागले. जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. लढायाच आहेत ना. कशानंही भांडतात मावल्या. भांडणाला पाहिजे तसं काही मूळ पाहिजे असं काही नाही. बायकोला 45 नाव आहे मराठी शब्दकोशात. दारा, भार्या, पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वाईफ. ज्याच्यावर असतं अवलंबून लाईफ तिला म्हणतात वाईफ. आणि वाईफ या शब्दामध्ये सगळं आलं. WIFE विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्वसूचना न देता झगडायला तयार असते तिला बायको म्हणतात. पाहा तुम्ही आता हे 7-8 दिवस शांतता आहे महाराज. आमची दिवाळी गेली आता. पण लक्षात ठेवा बाकीच्या धर्मामध्ये बायकोला वाईफ म्हणत असतील, पण हिंदू धर्मात पत्नीला ग्रहलक्ष्मी म्हणतात. आमच्या धर्मात लक्ष्मीचा दर्जा आहे पत्नीला. म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्याला पत्नी मालकाला ओवाळते. मालकाला ओवाळण्यामागचा नियमच असा आहे की लक्ष्मीनारायणाचा जोडा येतो. माझ्या बहिणींना विचारतो, ऐकताय ना लाडक्या बहिणी हो, तुम्ही भगवान विष्णूचा फोटो पाहिलाय ना माय? भगवान विष्णू कशावर झोपले? जोरात बोला, मला ऐकायला कमी आहे थोडं. ऐकून कशावर झोपले भगवान विष्णू? भगवान शेषावर. पायाजवळ कोण आहे? माता लक्ष्मी. काय करते ती? पाय चपते. हा फोटो पाहिला की काय सांगतो आपल्याला? ज्या घरात रोज मालकाच्या चरणांची सेवा केल्या जाते त्या घरात लक्ष्मी नांदते. मी काल असंच बोललो नाशिकला. एक बाई उभी राहिली, म्हणले बाबा पाय बी तर चांगले पाहिजे. ज्याचे पाय दाबायचे ते पाय बी तर चांगले पाहिजे. लक्ष्मी नारायणाचा तो जोडा आहे. म्हणून ग्रहलक्ष्मीचा दर्जा आमच्या संस्कृतीमध्ये पत्नीला आहे. नाही का? खरा साधू ओळखता येत नाही. बलराम दादाला ओळखता आला नाही, बजरंग बलीला ओळखता आला नाही, सीतामाईला सुद्धा ओळखता आला नाही. रावण जेव्हा सीतेला पळवायला आला होता तेव्हा कोणाच्या रूपात होता? साधूच्या. मग खरा साधू जर सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? अजिबात नाही. खरा साधू ओळखता येत नाही. साधूचे लक्षण माझी माय मुक्ताबाई सांगते. संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याच्या अंगी, लोभ हंता नाही मगना जगी, विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
माय मुक्ताबाई ज्ञानोबरायांना सांगतायत की ही संतांची परिभाषा आहे. सध्या कोणालाही साधू समजायला लागले लोक. महाराज म्हणतात नेनती काही टानाटोना. आपल्याला झालं काही तेच समजत नाही. तुम्हाला जर माहिती पडलं कोणतरी चमत्कारिक साधूवाला सुटले लोक. शिवाजी महाराज नका सांगितलं भोजेकर महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता लोक रात्यातून तंगड तोडून नेतील. सकाळी बाबू लंगड्याच. ही साधूचे लक्षण आहे माय बाप. साधू माणसासारखे दिसतात. समुद्र नदी नव्हे पैगा समुद्र नदी नव्हे पैगा पासानं म्हणून लय लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिके. दुधाचे अंगी निघेताक लोगनी विकू नये पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी. महाराज म्हणतात त्यांची त्या ठिकाणी ओळख नाही करता येत माय बाप. मग हे ज्याला कळालं 12व्या शतकात ते भगवान ज्ञानोबरांच्या चरणाजवळ त्या ठिकाणी स्थानापन्न झालेत, स्थिर झालेत. तेथून 15व्या शतकात काहींनी उद्धार करून घेतला नाथबाबांच्या रूपात. काहींनी 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबारायांचे पाय धरले. मग बीडचा एक धरणेकरी ज्ञानोबरायांच्या समाधी जवळ येऊन त्याने 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबरायांच्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे मायबाप, आजही जर 42 दिवस ज्ञानोबरायांच्या समाधीजवळ अनुष्ठान केलं तर 42व्या दिवशी ज्ञानोबरायांच्या समाधीतून रामकृष्ण हरी हा मंत्र कानात ऐकायला येतो. ज्ञानेश्वरांच्या समाधीमधून निघती मंजुळ स्वर, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी म्हणतात ज्ञानेश्वर. भगवान ज्ञानोबरायांच्या समाधीतून रामकृष्ण हरीचा जप बाहेर पडतो. हा धरणेकरी भिडला गेला. आधी व्याधी, उपाधी आणि समाधी. जीव म्हटलं की आधी, शरीर म्हटलं की व्याधी, संसार म्हटलं की उपाधी, संत म्हटलं की समाधी. समाधीचे पुन्हा प्रकार पडतात ऐका. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी, नाथबाबांची जल समाधी, तुकोबरायांचं वैकुंठ गमन आणि माझे माय मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा. सगळे शब्द वेगळे आहेत बरं. आहे समाध्याच शब्द सगळ्यांना वेगळे. ज्ञानोबरायांची संजीवन समाधी. संजीवन समाधी का? त्याचं कारण आहे ज्ञानोबराय पाया आहेत आणि पायाला इमारतीच्या खालीच थांबावं लागतं. वारकरी संप्रदायाची इमारत उभारली गेली त्याच्या पायात भगवान ज्ञानोबरा आहे म्हणून ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आहे. त्यांच्यावरती ही सगळी इमारत उभारलेली. तुकोबराय वैकुंठ गमन का? तर तुकोबराय कळस आहे आणि कळसाला नेहमी वरती राहावं लागतं म्हणून तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. पैठणला गेलात तर नाथबाबांच्या समाधीत कधीही तुम्ही उपरणं टाका त्या चरणपादुकांवरती. ते उपरणं उचललं त्याला पिळलं की पाणी पडतं महाराज. ती जल समाधी आहे. नाथांची समाधी गोदावरीपासून 35 फूट उंचीवरती आहे, समतल पातळीपासून. मुक्ताबाईचा तिरोभूत सोहळा आहे माझ्या आईचा. त्याचं कारण आहे मुक्ताबाई चिरंजीव आहे. त्यांचा देह सापडला नाही, देह सापडला नाही त्याच्यामुळे त्यांची समाधी नाही, त्यांचा तिरोभूत सोहळा आहे. मुक्ताबाईची पुण्यतिथी नाही, तिरोभूत सोहळा आहे. हे समाधीचे प्रकार आहेत. महाधरणेकरी आळंदीला गेला, 42 दिवस अनुष्ठान केलं. 42व्या दिवशी भगवान ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नामध्ये गेलेत.
आणि विचारलं बाबा काय पाहिजे. त्याने सांगितलं माऊली मला ज्ञान पाहिजे. ज्ञान कशासाठी म्हणले धन मिळवण्यासाठी. ज्ञानोबारायांनी सांगितलं धन म्हणले हो. म्हणून सुभाषितकार सांगतात प्रथम नार्जितम विद्या द्वितीयम नार्जितम धनम तृतीयम नार्जितम पुण्यम चतुर्थम किम करशती. पहिल्या 25 वर्षात विद्या कमवा. विद्या व्यसनम व्यसनम, व्यसनासारखी विद्या कमवली पाहिजे. विद्या कमवली तर ज्ञान प्राप्त होतं. जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. नाही ज्ञानीने सदृशम पवित्रम हे विद्यते. ते ज्ञान पैगा बरवे. जीवनात ज्ञान पाहिजे. ज्ञान नसतं फजित होते. जनधन त्या कोरोनाच्या काळात जनधन खात्यावरती काही लोकांचे पैसे आले होते. आमच्या शेजारचे एक बाबा जाऊन बँकेत उभे स्टेट बँकेमध्ये सकाळी 11:30 ते 4:30 पर्यंत. मॅनेजर होता केरडी. त्याला मराठी समजेना आणि त्याला हिंदी समजेना. त्याला फक्त इंग्लिश समजायची. बाबाला इंग्लिश येईना. बाबाला वाटलं आपलं अख्खं आयुष्य वाया गेलं. पण म्हणल्या माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. घरी आले. त्यांच्या घरी एक मास्तर भाड्यानं राहायचे. मास्तरला सांगितलं गुरुजी मला इंग्रजी शिकवा. गुरुजीने सांगितलं बाबा या वयात इंग्रजी शिकवायचं म्हणजे जरा अवघड आहे. पण गुरुजीने विचार केला जर नाही म्हटलं तर बाबा लगेच म्हणे उद्या माझा रूम खाली कर. म्हणे बाबा उद्या वही पेन घेऊन या. म्हातारा दुसऱ्याचे भलं मोठं रजिस्टर घेऊन गेला. अभ्यास सुरू झाला. आता एक विशिष्ट वयामध्ये विद्या प्राप्त करायची असते. शेवटी गुरुजी हुशार होते. म्हणले गुरुजी म्हणले बाबा तुम्ही जुना माल खाल्लेला आहे. गावरान जेवण केलेलं आहे. तुमची मेमरी एकदम स्ट्रॉंग आहे, शार्प आहे. अर्धी इंग्रजी तुम्हाला यायला लागली. म्हणले कसं काय. म्हणले काहीच नाही. कोणी पहिलं वाक्य बोललं की यस म्हणायचं. दुसऱ्या वाक्याला नो लावून द्यायचं. एकदम सोपं आहे. बाबा सकाळीच उठले बस स्टँडवर गेले. इंग्लिश पेपर घेतला टाइम्स ऑफ इंडिया आणि पेपर उलटा धरला. एक पोरगं तलाठी भरतीला जात होतं. त्याचं पाकिट कोणी मारलं ते पोरगं शोधत होतं. पाकिट मार कोण आहे शोधत असताना त्याच्या लक्षात आलं पेपर उलटा धरला. त्याला वाटलं जर वाचायचा असता सरळ धरला असता. ज्या अर्थी उलटा धरला त्या अर्थी तोंडला पोहोच. ते पोरगं गेलं. म्हणले बाबा ओ बाबा. म्हणले काय. म्हणले माझं पाकिट चोरला का. आता याला सांगितलं असं होतं पहिल्या वाक्याला यस. तो म्हणला यश. या वयामध्ये माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही या वयामध्ये तुम्ही चोरी करता हे बरं नाही. बऱ्या बोलानं माझं पाकिट परत करा. तो म्हणले नो. असा हानला. बारीक केला. घरी आला. म्हातारीने झेंडूबाम लावून दिला. पहाटे उठला. म्हातारीने चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का. खेड्यात विचारतात, शहरात विचारती नाही. कारण शहरात नेमकं काम तोच करतो. काढाकाढी करायचं कामच पडत नाही. शहरात निम्मे कामं माणसं करतात. कुकर तुम्ही लावता शिट्ट्याही मोजतात. लेकरं तुम्ही झोपवता झोके देतात. कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करतात. आत्माराम तुकाराम भिडे निम्मे कामं करतात माणसं. निम्मे कामं करतात. मायबाप. म्हातारीने सकाळी चांगलं विचारलं आंघोळीला पाणी काढू का. हा म्हणला यस. म्हातारी म्हणली धोतर देऊ का. म्हणली नो. कशाचा परिणाम आहे हा. ज्ञान. ज्ञान नसली तर फजिती होते. जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. भगवान ज्ञानोबाराया मी भिडून आलो 42 दिवस अनुष्ठान केलं मला ज्ञान पाहिजे. ज्ञानोबारायांनी सांगितलं बाबा मी संजीवन समाधीस्थ आहे. तुला ज्ञान पाहिजे तू देऊला जा. हा देहूला आला. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाला. तुकोबारायांनी विचारलं कुठून आलात. म्हणले तसं मी भिडून आलो. आळंदीला गेलो 42 दिवस अनुष्ठान केलं. ज्ञानोबारायांनी सांगितलं तुमच्याकडे जा तुम्ही मला ज्ञान त्या ठिकाणी देणार. तेव्हा तुकोबाराय सांगतात वेड्या जिथून तू आला जयाची द्वारी. आणि म्हणले वेड्या काय ज्ञानेश्वरी ऊने. काय ज्ञानेश्वरी ऊने. काय ज्ञानेश्वरी ऊने. ज्ञानेश्वरी ऊने. देह पाठविला धरणे. देह पाठविला धरणे. काय ज्ञानेश्वरी ऊने. देह पाठविला धरणे. देह पाठविला धरणे. काय ज्ञानेश्वरी ऊने. तुकोबाराय सांगता वेड्या जिथून तू आला काय ज्ञानेश्वरी ऊने. जी पाठविले धरणे. पण ज्ञानोबारायांचा आदेश आहे ना. त्यांनी 11 अभंग लिहिले. गात्यात प्रकरणे धरणे कर्यास उपदेश. बहुता छंदाचे बहुअसे जनन ज्ञानियांचा राजा हे अभंग त्याच्यातले आहेत.
11 अभंग लिहिले आणि त्याला दिले धरणेकर. म्हणले घे वाचन कर, तुला ज्ञान प्राप्त होईल. ते पंडित होतं, त्याला वाटलं मी संस्कृतचा अभ्यास केला, मला असले प्राकृतातले अभंग. त्याने कोंडीबालू होकरे नावाचा शिष्य तुकोबाराने त्याच्याकडे दिला. म्हणले हे घे सांभाळ. गेलं निघून ते. त्यांनी ते वाचले, त्यांना एवढं ज्ञान झालं, रामेश्वर भट्टाच्या समोर बसून अस्खलित संस्कृतमधून प्रवचन देऊ लागले. लोकांनी विचार केला की तुकोबारायांची कृपा झाली, हे संस्कृतमधून प्रवचन करतायत. लोकांनी तुकोबारायांचा उदोउदो सुरू केला. तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही संत आहात, तुम्ही साक्षात्कारी, तुम्ही भगवंताचे लाडके आहेत. तुकोबाराय म्हणतात नाही बाबांनो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुकोबाराय त्या ठिकाणी आळंदीला गेले, भगवान ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं टेकवलं आणि सांगितलं माऊली हा सगळा चमत्कार तुमचा आहे, पण लोक उगीच मला संतपद बहाल करताय. खरं सांगू माऊली, मी संत नाही. मग संत कोण? अभंगाच्या तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत, तुम्ही संत माया बाप कृपावंत. महाराज म्हणतात तुम्ही ज्ञानोबारायांना उद्देशून येते. तुम्ही संत मायबाप कृपावंत. आधी माय नंतर बाप आहे. आई वडिलांमध्ये प्रथम आई आहे, नंतर वडील आहेत. आईचा त्याग, तिचं बलिदान, तिने लेकरासाठी खाल्लेल्या खस्ता, याच्यामुळे आधी आई आहे. तुम्ही संत माय नंतर बाप कृपावंत. महाराज म्हणतात कायमी पतित कीर्तिवान. पतित 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 परिमी. मग तू पतित कोणा म्हणतात? ज्याचं पतन झालं त्याला पतित म्हणतात. मग तुकोबारायांचं जे संसारात पतन झालेलं आहे अजिबात नाही. अजून एक तुकोबारायांचा भाग आहे मज पामार आहे. पामार कोणाला म्हणतात? पा म्हणजे पापी, म म्हणजे मरणारा, र म्हणजे रौरव नावाच्या नरकात जाणारा. भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये 28 नरक आहे. तामिश्र, दतामिश्र, रौरव, महारौरव, कुंभिपा, कालसूत्रपन, असे पत्रवन, दंतशुक, अवटनिरोधन, पर्यावर्तन, शुचिमुख अशा 28 प्रकारचे नरक आहे. त्याच्यातला रौरव नावाचा जो नरक आहे, महाराज म्हणतात मी पामर आहे. खरंच तुकोबाराय पामर होते का? पतित होते? तुकोबाराय एका ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि लागून येते पाप. याच्या पलीकडे आम्ही गेलो. ते तुकोबाराय म्हणतात मी पतित आहे. मी तव अनाथ अनाथ अपराधी पतित आगळा परिपाया वेगळा. तुकोबाराय म्हणतात मी पतित आहे हो, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे. ही लिंता आहे मायबाप संतांचे. जो म्हणे मी झालो. भगवान ज्ञानोबाराय म्हणतात ज्याला वाटतं की मी परिपूर्ण झालो तो झिरो आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीमध्ये ज्ञान गिळोनी गावा गोविंदुका हा सिद्धांत वारकरी संप्रदायाचा आहे. विठ्ठल ज्ञानोबाराय तुम्ही आई आहात. महायोग पीठतटे भीमरथ्यमोरं पुंडरिकाय दात्वमनिंद्रि समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजदीजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं. समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदीवं समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदीवं समाधिस्त्यमूर्ति भजे ज्ञानदीवं.
जयांच केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेज वंदो श्री चरण श्री गुरुजी नमस्कारोनी आता ओम नमो जाद्यवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदा स्ववधारी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरणात कासुया दुसरे चरणात दुसरे चरणात कृपादाने घडला कृपादाने घडला कृपादाने घडला कृपादाने घडला बाबाजी सद्गुरुनाथ बाबाजी सद्गुरुनाथ बाबाजी सद्गुरुनाथ पांडुरंगा कृप्रथम नंदोशरण संताचे दंज कृपादाने कथित सर्व बसता सोम नमन सर्व करणकडे तुमचा रुणल पाहून झुलुचराचरी मी कळा कुसरे काहीच नाही बोलतो वचन ते भाऊ काय का जरदास त्याच्या स्प्रभा मस्तक व्यावर वर्ग संतांच्या प्रतिवेशी पंढरपुरा जाती दर्शनामाद्वारा हरिवेटी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयंत वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भज व्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं पिच्छगुच्छमस्तकं सनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती करतो तो कधी काळी आपण असा जवळी घ्यावी घ्यावी माझी बागद्रका मागे नाणे तू काय बंधू मध्ये चिराकावा कर जोडी तो कधी काळी आपण असा जवळी सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तुका या देवा यावरी नकरावा भीर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जेवळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शन ताप सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार माझा केला अंगीकार केला अंगीकार माझा केला धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करिवरद हस्ते माझ बरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नात्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल गोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु गळगडीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कडत धरले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु देवमान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्प्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा चार चरणाचा संतपर प्रकरणातील संतांचे महती विशद करणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याअगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन क्षेत्र सापटणे या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने बजरंगबलीच्या कृपेने थोरा मोठ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह या सप्ताहातील या वर्षाचं तिसऱ्या दिवसाचं
पुष्प गुंफण्याचं सद्भाग्य समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मला या ठिकाणी ही सेवा परमादरणीय परमस्नेही महाराष्ट्राचं गानवैभव गानगंधर्व ओंकारजी महाराज जगताप यांच्या वतीनं मला या ठिकाणी सेवा आमच्या नानांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा प्राप्त झाली होती। महाराजांनी काही दिवसा अगोदर मला या ठिकाणी सेवा दिली होती। या कार्यक्रमासाठी लाभलेले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण भैरवनाथ महाराज कुबेर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी लाभलेले मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज माझे परमस्नेही संबंध महाराष्ट्रभर फिरत असताना मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल आमचे अत्यंत जवळचे जीवाभावाचे संबंध हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज श्रींची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे। गानगंधर्व भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज गरड महाराजांची या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। संस्थेचे सगळे विद्यार्थी गावातील भजनी मंडळ परिसरातील भजनी मंडळ सप्ताह कमिटीमध्ये नानासाहेब बंडू नाना सदैव या ठिकाणी संपर्कात राहिले। कार्यक्रम दिल्यापासून वेळोवेळी या ठिकाणी चेअरमन खरेदी विक्री संघ बंडू नाना ढवळे आणि आपण सगळे या कार्यक्रमात उपस्थित राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर। खरं तर दिवाळीचा पर्वकाळ सुरू आहे। तशी मुख्य प्रामुख्याने दिवाळी 5 दिवसाची असते पण अजून देव दिवाळीपर्यंत दिवाळीचा महोत्सव आपण साजरा करतो हे या हिंदू संस्कृतीचं एक सौंदर्य आहे। आणि माझा स्पष्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत ते आमचे साऊंड सिस्टीम फार गोड साऊंड सिस्टीम आहे दादा। काही सांगावं लागलं नाही कमी कर जास्त कर काय नाही जो तो त्याच्यातला तज्ज्ञ असतो। खरं तर आम्हालाही त्यातलं काही कळत नाही ट्रबल वाढव गेन वाढव विको वाढव आम्हाला जोपर्यंत मनाला बरं वाटत नाही तोपर्यंत सांगितलं तर फार सुंदर। दिवाळीचा हा पर्वकाळ आहे। महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोच्या मा सन संत सखे जन भेटतील। दसऱ्यानंतर दिवाळी काम क्रोध लोभ नावाचा रावण मारल्यानंतर जीवनामध्ये ज्ञानाची दिवाळी प्रकाशित होते। भगवान ज्ञानोबराय सांगतात मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी योगिया पाहे दिवाळी निरंतर। ज्ञानोबराय म्हणतात अविवेकाचा नाश ती काजळी ते अज्ञान रूपी पडळ डोळ्यावरचं गेलं की खऱ्या अर्थानं जीवनामध्ये ज्ञान प्रकट होणे ही खऱ्या अर्थानं दिवाळी आहे। तो दिवाळीचा पर्वकाळ या पर्वकाळावरती आपला हा पवित्र पावन सप्ताह सुरू आहे। 3रा दिवस आहे वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे पहिला दिवस नामपर दुसरा भक्तीपर तिसरा संतपर चौथा उपदेशपर 5वा द्वैतपर 6वा अद्वैतपर 7वा मागणी 8वा काला विठाल विठाल संतपर प्रकरणातील दंडकानुसार या ठिकाणी आजचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातून बाहेर पडणारी ही या ठिकाणी मायबाप हो अमृतवाणी आहे। महाराष्ट्राच्या सारस्वतामध्ये प्राजक्ताची फुलं ज्यांनी या गाथ्याच्या माध्यमातून गुंफली पंचम वेद म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या गाथ्याला त्या ठिकाणी मायबाप एक उंच अनुभूतीवरती नेऊन ठेवलं। त्या गाथ्यातील पवित्र पावन मंगलमय असणारा या ठिकाणी अभंग आहे। तुकोबाराय या अभंगातून संतांची महती प्रकट करतायत। मग संत म्हणजे काय संत कोणाला म्हणतात संतांचं कार्य काय अवतार काय कशासाठी आले या सगळ्या गोष्टीचं चिंतन या अभंगामध्ये 4 चरणामध्ये येतं। मायबाप आपण ज्या राष्ट्रामध्ये जन्मालो या राष्ट्रामध्ये अनेक परंपरा अनेक संप्रदाय आहेत अनेक धर्म आहेत अनेक पंथ आहे। या सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा हा देश आहे। जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात भारत। तुम्ही असं कधी ऐकलं का अमेरिका माता जपान चुलता अजिबात नाही। भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही पंढरपुरासारखं तीर्थ नाही पांडुरंगासारखं दैवत नाही ज्ञानोबरायांसारखे संत नाहीत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही रामकृष्णारीसारखा मंत्र नाही रामायणासारखी आचारसंहिता नाही दशरथासारखा बाप नाही कौशल्यसारखी माय नाही रामासारखा मुलगा नाही सीतेसारखी सुन नाही उर्मिलीसारखी जाऊ नाही श्रुतकीर्ती मांडवीसारखी देराण्या जेठाण्या नाही भरतासारखा भाऊ नाही लक्ष्मणासारखा बंधू नाही हनुमंतासारखा सेवक नाही विभीषणासारखा मित्र नाही रावणासारखा शत्रू नाही कोल्ह्या इतका लवाड नाही कावड्या इतका धूर्त नाही काजळा इतकं काळं नाही लोण्या इतकं मऊ नाही माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा जन्माला सुंदर असा नरदेव देवानं तुमच्या माझ्या ताब्यात दिला आणि त्यातले त्यात भारतात दिला भरतखंडे नरदेव प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती कल्पना करा बरं आपण जर युक्रेनमध्ये जन्माला आलो असतो तर आपण जर
उत्तराखंड मध्ये गेलो तर त्या ठिकाणी जागोजागी बोर्ड पाहायला मिळतं PWD खात्याचे की देवभूमी में आपका स्वागत है. उत्तराखंड मध्ये जागोजागी बोर्ड लागलाय देवभूमी में आपका स्वागत है. मी तर असं म्हणेल शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे संत भूमी में आपका स्वागत. पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ गोविंदाचे पोवाडे. जीवाचं जन्म कार्य आहे देवाचा अवतार कार्य आहे. देव अवतार घेतो कशासाठी आहे तुका म्हणे धर्म रक्षावया अनंत अवतार घेसी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवाचंही आठी. देव जन्म केव्हा घेतो अवतार केव्हा घेतो जब जब होवे धर्म की हानी बाढ़ हुआ सुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम आहे तुका म्हणे धर्म संस्था म्हणे. बरं देव धर्मरक्षणासाठी अवतार घेतो बलतेच्या घरी जन्माला येत नाही. देव लुंग्या सुंग्याच्या घरी जन्माला येतो. ज्याचा पूत वरण रविवार चुकत नाही देव त्याच्या घरी जन्माला येईल का? अजिबात नाही, बिलकुल नाही. बघा पिढ्यानुपिढ्या सदाचाराच्या सद्विचाराच्या सद्वासनेच्या ज्यांनी जोपासना केल्या महाराज म्हणता माझ्या वडिलांची मीरा सिगा देवा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले बहुत सुकृताची तेव्हा या सगळ्या गोष्टी जोडून येतात. भलत्याच्या घरी देव जन्माला येत नाही, अजिबात नाही. प्रभू रामचंद्राने अवतार घेतला. रघुकुलरीत सदाचली आई रघुकुलरीत म्हटलेलं आहे. 63 पिढ्या आहे प्रभू रामचंद्राच्या वंशात सूर्यवंशाच्या 63 पिढ्यांनी सदाचार जपला तेव्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. दशरथाने पुण्य केले कोट्यान कोटी तेव्हा राम आले पोटी. भलत्याच्या घरी राम जन्माला जात नाही. 63 पिढ्या ठळक ठळक बातम्या सांगतो त्याच्यातल्या ऐका. कोणकोणत्या पिढ्या आहे भागवतामध्ये सांगताना त्यांचं वर्णन तर 9व्या स्कंदामध्ये भागवतकार वर्णन करतात. भगवान नारायणाच्या नाभिकमलात ब्रह्माजीपासून मरीचीपासून विवस्वान भगवान सूर्यनारायणापासून इक्ष्वाकू विकुक्षी निमी दंडक पुरंजय अनया विश्वरंधी द्रडाश्व हरियाश्व बहिणाश्व सेंजित युवनाश्व काकस्त इंद्रवाह अनेया सत्यव्रत त्रिशंकू हरिचंद्र राजाच्या पोटी रोहिदासच्या पोटी चंपच्या पोटी विजयच्या पोटी वृक्षच्या पोटी बाहुकच्या पोटी सगरच्या पोटी असमंजच्या पोटी अंशुमानच्या पोटी दिलीपच्या पोटी भगीरथच्या पोटी त्या ठिकाणी श्रुतच्या पोटी पद्मनाभाच्या 8व्या पिढीत खटवांगच्या पोटी दीर्घभाऊच्या पोटी रघुच्या पोटी अजयच्या पोटी दशरथाच्या पोटी राम. एवढ्या पिढ्या खपल्या. मग देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. आपण जन्म घेतो कर्म भोगून संपण्यासाठी. मग का हो संत अवतार घेतात कशासाठी? दुसऱ्या चरणामध्ये
उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन ऐकरे जना तुझ्या स्वहिताच्या खुणान पंढरीचा राणा. महाराज म्हणतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड तारी आईसे जड उदकावरी जो दगड. जडांमध्ये कोण कोण, एक दगड आणि दुसरा रेडा आहे. रेडा रेडा एक दगड जड आहे, दुसरा रेडा जड आहे. दगड निर्जीव आहे, रेडा सजीव आहे. समाजाने दोघांना जड म्हणून हिनवलं, दूर ढकललं. लोक सहज बोलताना एखाद्या मठ्ठ माणसाला म्हणतात काय दगडासारखा बसला, दगड. ध्यानात ठेवा, जन्माला येताना प्रत्येक माणूस दगडच असतो, पण एखादी सद्गुरू जर जीवनात भेटला तर त्या दगडाला खालून नुसता उकार लावला की दगडाचा दगडू होतो. दगड आणि मग झाला दगडू. कोणता दगडू? हे कार्य संतांचं आहे. मग दगडाला दूर ढकललं, रेड्याला समाजाने हिनवलं की हा निर्बुद्ध आहे. मग ऐका, ज्या समाजानं या दोघांना निर्बुद्ध जळ ठरवलं, संतांनी दोघांचा उद्धार केला. लक्ष देऊन ऐका, जगात दगडाचं मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. काय बोललो? जगात दगडाचे मंदिर आहे पण दगडासाठी मंदिर नाही. पण ज्या दगडाला भगवान ज्ञानोबरायांची नुसती पाठ लागली, त्या दगडाकरता मंदिर बांधावं लागलं नेवाशाला. दगडाचाही उद्धार झाला. तिथं मूर्ती नाही ना महाराज, नेवाशाला मूर्ती नाही. ती तो खांब आहे, ज्या खांबाला टेकून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितले, त्या खांबाची त्या दगडाची सुद्धा पूजा होते. आणि रेडा, रेड्यामुखी वेद बोल विला गर्भ द्विजांचा हरविला शांतीरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याचाही उद्धार केला. मायबाप मग तारी महाराज म्हणतात अवतार तुम्हा धरायचं कारण उद्धराय जन जड जीव. जीवनमध्ये शाना, अतिशाना, दीड शाना, 3.5 शाने पेशवायच्या काळात होते. नुसता शहाणा, तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी नुसता शहाणा. काही दीड शहाणे असतं. दोघे नवरा बायको एसटीने प्रवास करत होते. कंडक्टरला तिकीट तिकीट, व्यवहार ताईकडेच होता. कंडक्टर म्हणले साहेब दीड तिकीट द्या. कंडक्टर म्हणला दीड तिकीट? दीड कोणाचं? अर्ध कोणाचं? म्हणले माझ्या मालकाचं. म्हणले तो तर अर्धा दिसत नाही, म्हणजे सिनियर सिटीजन वाटत नाही. अर्धा कसं काय? म्हणले ते हाफमेळे साहेब, त्या हाफमेळे त्यांचा अर्ध द्या आणि माझं फुल दीड तिकीट द्या. कंडक्टर म्हणला बाई तरी तुला 2 फुलंच घ्यावी लागतील. म्हणले का? म्हणजे माझा नवरा हाफमेळ्याचा अर्ध, म्हणजे त्याचा हाफमेळे तो अर्धा, पण तू 150 आणि आहे, त्याच्यामुळे तुझं दीड आणि त्याचा अर्ध, 2 फुल घे. उद्धराया जन जड जीवा, संतांचा अवतार यांचा उद्धार करण्यासाठी असतो. मग यांचा उद्धार करताना संत जेव्हा जगामध्ये अवतीर्ण होतात त्याचा समाजाला फायदा काय, त्याच्यामुळे समाजाला काय मिळतं, अभंगाच्या 3ऱ्या वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सुख सुख वसे हे चिटाई बहुबाई संतांच्या. भक्ती भक्ती आम्ही केली सांडवणी उद्वेग. भाव काही न लगी एक भावचे कारण. भाव पाहिजे, भाव म्हणजे विश्वास. भक्ताचा देवावर, शिष्याचा गुरुवर, बहिणीचा भावावर, भावाचा बहिणीवर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर, बापाचा लेकावर, लेकाचा आईवर विश्वास पाहिजे. विश्वास विश्वास राहिला नाही. सध्या कोणाचाच कोणावरती विश्वास राहिला नाही, अजिबात राहिला नाही. मारे बाप, विश्वास पाहिजे. पेशंटचा डॉक्टरवर भरोसा पाहिजे ना.
ऑपरेशन करायला एका पेशंटला डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आता सर्जरी करणार तितके ते पेशंट उठून बसलो. जय बजरंगबली. डॉक्टर दसकले. म्हणले का काय? म्हणले काही नाही. खिशात हातातला पैशाचं बंडल काढलं. 500च्या कोरा नोटा मोजायला लागला. डॉक्टर म्हणले काका 40 वर्ष झाली ऑपरेशन करतोय. ऑपरेशनच्या आधी आजपर्यंत कोणीच पैसे दिले नाही. तुमचेही पैसे ऑपरेशनच्या आधी नको, ऑपरेशन झाल्यानंतर पैसे द्या. तो म्हणला मी तुला पैसे देतच नाही आहे. म्हणले मग मोजतो काय? तो म्हणले तुम्हाला भूलचं इंजेक्शन देणार आहे त्याच्या आधी मोजून ठेवतोय. जर भरोसाच नाही, विश्वासच नाही, भावच नाही, काही न लगी एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाचे. भाव बडे एरवी देव भावाचा अंत पार नाही त्याचा. मायबाप विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. म्हणून भाव महत्वाचा आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. स्त्रीचा धर्म आहे, पुरुषांचा धर्म आहे, लेकाचा धर्म आहे, बापाचा धर्म आहे, सुनेचा धर्म आहे, सासूचा धर्म आहे, बहिणीचा धर्म आहे, पुढाऱ्यांचा धर्म आहे, कीर्तनकाराचा धर्म आहे, टाळकऱ्यांचा धर्म आहे, संन्याशांचा धर्म आहे, ब्रह्मचार्यांचा धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म आहे, सैनिकांचा सुद्धा धर्म आहे. शूर निघता रणी न फिरे माघार. श्रीमंताचा धर्म आहे. काय धर्म आहे? श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा. जोडून या धन. प्रचंड पैसा कमवावा श्रीमंताने. पण जेव्हा गरज भासेल देवाला, देशाला, धर्माला, समाजाला, ज्यावेळेस गावामध्ये कार्य मोठं होत असेल तर श्रीमंतानं त्या ठिकाणी आपल्या तिजोरीतला काही भाग त्या सत्कार्यमामध्ये त्या ठिकाणी खर्च करावा. नाही तर मग होतं काय? समुद्राकडे प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? समुद्राजवळ प्रचंड श्रीमंती आहे. कशाची? पाण्याची. इतकी श्रीमंती, किती गॅलन पाणी आहे सांगता येत नाही. पण त्या समुद्रामध्ये जर एखादी जहाज भरकटलं आणि त्याच्यावर तर जर पिण्याचं पाणी संपलं तर ते खलासी बिना पाण्याचे मरून खलास होतात. पण खलाशांना पाणी भेटत नाही. खलासी खलास होतात पण त्यांना पाणी मिळत नाही. मग समुद्रात पाणी नाही का? समुद्रात प्रचंड पाण्याचे साठे आहे, भरपूर पाणी आहे. पण ते पाणी कोणाचं तहान भागवत नाही. ते पाणी कोणाला त्या ठिकाणी पिण्यायोग्य नाही. पाणी भरपूर आहे पण कोणाची तहान भागवत नाही. का? तर ते पाणी खारट आहे. तशी लय श्रीमंती आहे पण सप्त्याला वर्गणी देत नाही. ती समुद्रासारखी खारट श्रीमंती आहे जी उपयोगातच पडत नाही. ना देवाच्या, ना देशाच्या, ना समाजाच्या. अरे पैसा असेल, गोरगरिबाच्या लेकरांचं जर लग्न पैसे वाचून अडत असेल तर श्रीमंताची जबाबदारी, त्याचा धर्म आहे, त्याने त्याला त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. मोठ्या माणसांनी, श्रीमंतांनी आपलं धन सत्कर्मामध्ये. आणि शेवटचं आहे सैनिकांचा धर्म. शूर निघता रणी न फिरे माघार. सैनिक, मायबाप, सैनिक जेव्हा जीवावरती उदार होऊन घराच्या बाहेर पडतो तेव्हा सैनिकाचं जीवन महाभयंकर आहे. आपण ते उत्तरार्धात पाहू. विठोबार जय जय विठो. मिनिटं शिल्लक आहे तुमचे, तेवढे घेतो आणि थांबतो. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन शीतल आहे, सुगंधी आहे, दुर्मिळ आहे. तसे संत सुद्धा सुगंधी आहे, दुर्मिळ आहे. आणि त्या ठिकाणी मायबाप सगळ्यांना ते लाभत नाही. जसा चंदनाचा गुणधर्म तसा संतांचा आहे. चंदनासारखी शीतल आहे, दुर्मिळ आहे, सुगंधी आहे. हे कार्य संतांच्या जीवनामध्ये. सैनिकाचा या ठिकाणी गुणधर्म आहे, सैनिकाचा धर्म आहे. सैनिक कधीच माघारी फिरत नाही मायबाप. छत्रपती शिवाजी महाराज, राजे महाराजे, सम्राट बादशाह जगात भरपूर झाले, अनंत झाले. पण जयंती आणि पुण्यतिथी फक्त छत्रपती शिवरायांची साजरी होते. का? छत्रपती शिवाजी महाराजांनी जी चारित्र्याची उंची गाठली मायबाप, ती नंतर कोणत्याच राजाला गाठता आली नाही. परक्याची सून, जिचं सौंदर्य आहे, तिचं मुसमुसणारं लावण्य, अगणित लावण्य, मदनाचं पुतळा आहे, सौंदर्याची खान आहे. महाराजांच्या समोर आबाजी सोनदेवानी कल्याण लुटल्यानंतर समोर उभं केलं. महाराजांनी तिच्या रूपाकडे पाहिलं. काय राजचारित्र्यवान होता या महाराष्ट्राचा. महाराजांच्या मुखारविंदाचे शब्द निघाले. थक्क झाले राज शिवाजी रूपयवतीचे बघून, आई म्हणून परत केली सुभेदाराची. माय अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. हे महाराजांचे शब्द आहेत मायबाप. जगात चित्राची पूजा होत नाही, जगात चारित्र्याची पूजा होते. चित्र तर लय लय चांगले हो माणसाचे. व्हॉट्सअपच्या डीपी किती सुंदर सुंदर फोटो असतात. माणूस जेवढा व्हॉट्सअपच्या डीपीवर सुंदर दिसतो तितका ओरिजिनल सुंदर नसतो. आणि जितका आधार कार्डावरती बोगस दिसतो तितका ओरिजिनल बोगस पण नसतो. या जगात चित्राची नाही, हॅलो, या जगात चारित्र्याची पूजा होती. व्होल्टेज गेला वाटतं आपलं. हे इथे प्रॉब्लेम आहेत. हां झालं म्हणा भाऊ.
जगात चित्राची नाही. असा एकमेव राजा झाला ज्या राजाच्या दरबारामध्ये उभ्या आयुष्यात एकही स्त्री नाचली नाही. माझ्या भावांना सांगू इच्छितो, बायको मेल्यानंतर बायकोचे थडगे बांधणारे भरपूर झालेत, पण जिवंतपणे आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे राजा शिवछत्रपती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असा राजा. महाराजांचं वैशिष्ट्य काय होतं? एक युक्ती आणि एक व्यक्ती महाराजांनी पुन्हा कधीच वापरली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक स्ट्रॅटर्जी पुन्हा कधीच वापरली नाही. ज्यांनी महाराजांच्या खांद्यावर हात टाकला तो माणूस मेला, पण महाराजांना सोडून गेला नाही. हे वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांचं. हे त्यांच्या चरित्राचा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी असणारा आदर्शतम भाग्य. मायबाप वयाच्या 15व्या वर्षी आईसाहेबांनी हातात तलवार दिली. वयाच्या 29व्या वर्षी अफजल खान फाडला. वयाच्या 35व्या वर्षी महाराज दिल्लीला गेलेत. लोक सांगतात राजे पुन्हा जन्माला या. मी म्हटलं त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही 16व्या शतकात जन्म घेतला तेव्हा तुम्हाला पदर टाकून पाजणाऱ्या जिजाबाई साहेब होत्या. राजे तुम्ही 16व्या शतकात आले तेव्हा तानाजी, बाळाजी, यसाजी, चिमणाजी, आऊजी ही मंडळी तुमच्या जीवाला जीव देणारी होती. एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं आहे, अंगाला हळद लागलेली आहे, डोक्यावरती मुंडावळ्या आहेत, पाहुण्यांची वर्दळ आहेत, दारी मंडप पडलेला आहे, जेवणाच्या पंक्ती उठत आहेत. आणि तानाजी राजगडावर जाऊन सांगतायत राज माझ्या एकुलत्या एक रायबाचं लग्न आहे, लग्नाला यावं लागेल. महाराजांनी म्हणावं ताना आम्ही लग्नाला नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार आहे. कोणतं लग्न? किल्ले कोंढाणा. तानाजीचे उद्गार आहेत, आम्ही वरबाप म्हणून मुलाच्या लग्नामध्ये मिरवत. आम्हाला त्या ठिकाणी महाराज मुलाच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही. माझा राजा संकटात असताना आम्ही वरबाप म्हणून फिरावं, आम्हाला शोभा देत नाही. म्हणून ठरलं आधी लगीन कोंढाण्याचं. मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी जीव तळमळतो मराठी अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोळवणारी संस्कृती आहे. अरे खंजरही छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसं. त्या मातीत आपण जन्माला आलो याचा स्वाभिमान आपल्याला पाहिजे. माय बाप सैनिक जेव्हा तानाजी गेले पोराचं लग्न टाकून गेलेत. ही आहे निष्ठा, निष्ठावंत भाव. त्यांचं दैवत छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. सैनिक मागे फिरत नाही. मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय की मी मरणार आहे, तरी धाकट्या भावाला सांगता की गडावरचा दोर कापून टाक. गड अजून सर झाला नाही. असे लोक या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले म्हणून हा सप्ताचा मंडप सुरक्षित राहिला. महाराज या लोकांनी आमचा स्वाभिमान, या लोकांनी आमचा धर्म टिकवून ठेवला, जीवाचं रान केलं. सैनिक मागे फिरत नाही. हा सैनिकाचा धर्म आहे. पाकड्यांनी पहलगामला हल्ला केला. 8 तारखेला भारतानं ऑपरेशन सिंदूर रात्री 2:11 सुरुवात केली. लढाईला तोंड फुटलं. लढाई सुरू झाली. आमचा पाचोरा तालुका आहे. पाचोरा तालुक्यात नंदीचं खेडगाव नावाचं गाव आहे. नाना 24-25 वर्षाचा तरुण फौजमध्ये भरती झाला होता. 2 महिन्याची सुट्टी घेऊन घरी आला होता. 5 तारखेला त्याचं लग्न लागलं. 8 तारखेला त्याची सत्यनारायणाची महापूजा होती. नवजोडपं सत्यनारायणाच्या चौरंगावर पूजेला बसलेलं होतं. ब्राह्मण भावांनी सत्यनारायणाची पोथी सांगायला सुरुवात केली. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. 5 अध्याय आटोपले. त्या फौजीच्या मोबाईलवरती मेसेज आला. मेसेज असा होता, जर जेवायला ताटावरती बसलेला असाल तर हात धुवायला सीमेवरती या. ताटावरतून उठला, कोणाला कळालं नाही. युनिफॉर्म परिधान केला, सुटकेस उचलली, तयारी करून दरवाजात उभा. मायबापांनी पाहिलं. आई जवळ आली, सांगितलं राजा लग्न होऊन 3च दिवस झाले, आज सत्यनारायण आहे. ज्या पोरीसोबत लग्न झालं तिची तुझी अजून ओळख नाही, तुमचं बोलणं झालं नाही, अजून परिचय नाही आहे, आणि तू लढाईला सीमेवरती, लढाईला तोंड फुटलं, तू सीमेवरती जातोय. बापाने सांगितलं दादा अरे थांब. पोरानं उत्तर दिलं, आई बाबा
या घराच्या 4 भिंती, या 4 भिंतीतली 4 माणसं, एवढंच माझं कुटुंब नाही. या देशाची 140 करोड हिंदुस्थानी माझं कुटुंब आहे आणि मला गेलं पाहिजे. बॅग उचलून पाचोरा जंक्शनवरती रेल्वे स्टेशनवरती गेला. सगळे त्याला निरोप द्यायला आले. नवपरिणिता नववधू डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. माझा नवरा सीमेवरती जातोय. कोणता तोफगोळा, कोणती गोळी, कोणता त्या ठिकाणी रॉकेट येऊन अंगावर पडेल सांगता येत नाही. माझा नवरा गेला तो परत येईलच का याची गॅरंटी नाही. 3 दिवस लग्नाला झाले की माझ्या जीवनामध्ये ती वेळ येईल नको नको ते विचार डोळ्यात येत होते. पत्रकार आले. पत्रकारांनी त्या नववधूला गाठलं आणि तिला विचारलं, ताई लग्न होऊन 3 दिवस झाले, ज्याच्यासोबत लग्न झालं तो सीमेवर जातोय लढाईला, तोंड फुटलंय, परत येईल की नाही याची गॅरंटी नाही, कोणत्या गोळीवरती याचं नाव लिहिलं सांगता येत नाही, याच्याबद्दल तुला काय वाटतं जरा बोल ना. तिने बोलायला सुरुवात केली की दादा पहलगामला पाकिस्तानने हल्ला केला, त्याच्यात माझ्या देशातल्या निष्पाप लोकांना मारलं. असे बरेच होते की माझ्या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू त्यांनी पुसून टाकलेलं आहे. माझ्या बहिणी विधवा झाल्या, त्यांच्या कपाळावरचं कुंकू त्यांनी पुसलेलं आहे आणि त्या कुंकवाचा बदला घेण्याकरता मी माझ्या कपाळाचं कुंकू ऑपरेशन सिंदूरसाठी सीमेवरती पाठवत आहे. हा सैनिकांचा धर्म आहे. सैनिक सीमेवरती लढाईला आहे. भाऊबीजेचा सण आला, घरामध्ये बहिणीची आठवण आली असेल. भाऊबीजेला दिवाळीला घरची आठवण, आपल्या लेकरा बाळांची, आपल्या बायकोची, आपल्या मायबापांची, आपल्या गावाची, आपल्या कुटुंबाची आठवण झाली असेल. बहीण भावाचं नातं अत्यंत श्रेष्ठ आहे. मायबाप या संस्कृतीचा तो आत्मा आहे. बहीण कितीही श्रीमंताच्या घरी दिलेली असली, तिच्या घरी सोन्याचा धूर निघत असला तरी तिला वर्षातून एकदा का होईना आपल्या भावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही परंपरा भगवान कृष्णाच्या चरित्रापासून सुरुवात झालेली आहे. द्रौपदीने भगवंताला भाऊ मानलं. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभिनारायण, द्रौपदीस बंधू शोभिनारायण, पोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई, सुभद्रा बोलली शालून पैठणी, चिंधी कमी देऊ फाडून तुम्हासन, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीस बंधू शोभनारायण, द्रौपदीस बंधू शोभनारायण. नारद गेले होते सुभद्रेकडे. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण विचाराया गेले नारद म्हणून. काय सांगितलं नारदाने? सुभद्रा बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रेने ऐकून घेतलं. सुभद्रा सांगते, सुभद्रा बोलली शालून पैठणी, चिंधी कमी देऊ फाडून तुम्हास. नारद वर्णन करतात, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीस बंधू शोभनारायण, द्रौपदीस बंधू शोभनारायण. बहीण श्रीमंताच्या घरी असू द्या, माहेर गरीब असू द्या, तिला वर्षातून एकदा तरी आठवण येते. दिवाळीचा सण आला, तुकोबाराय वर्णन करता, दिवाळीच्या मुळा लेक असावली. तिच्या समवयस्क तिच्या मैत्रिणी सासूरवाशिनी तिच्या जवळून जात आहेत. कोणाचा भाऊ आला, कोणाचा बाप आला, कोणाचा काका घ्यायला आला. 8 दिवस तयारी करून माहेरची वाट पाहते आणि दिवाळीचा दिवस उगवला. डोळे भरून आलेत. मनोमन भावाला धावा करते, माझ्या भाऊराया एरेने वायाला, दिवाळीच्या सणाला एरेने वायाला, आठवण करते मी भोडी हारानी, माहेरची केली तयारी, जाईल रे वाया माझ्या भाऊराया एरेने वायाला. वर्ष झालं रे तुझी भेट नाही. तिला वाटलं मी किती खुडी आहे. आज लक्ष्मीपूजन आहे, भावाच्या घरी सुद्धा लक्ष्मीपूजन असेल. उद्या बलिप्रतिपदा आहे, माझा भाऊ घ्यायला येईन.
सकाळपासून शृंगार करून नवऱ्याला ओवाळलं, नवऱ्यानं भेटवस्तू दिली, दिवसभर प्रसन्न चित्त राहिली. उद्या भाऊबीज आहे, सकाळी उठली, उपवास, स्नान आटोपलेलं आहे, देवपूजा आटोपलेली आहे, उपवास धरलेला आहे, माझ्या भावाच्या लंब्या आयुष्याकरता, दीर्घ आयुष्याकरता उपवास केलेला आहे. सकाळी 7 वाजेपासून बॅग भरून तयार आहे. 7 वाजले, 9 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, भाऊ दिसला नाही, 6 वाजले, संध्याकाळ झाली, डोळे भरून आले. आशा मावळली, शेवटची गाडी गेली, डोळे भरून आले. सासूला सांगितलं, त्या तब्येत बरी नाही हो. सासूच्या लक्षात आलं, भावाची आठवण, माहेराची आठवण येते. आपल्या बेडरूम मध्ये गेली, दरवाजा लावून घेतला, देवघराच्या समोर भगवान कृष्णाच्या समोर बसली, हात जोडले, सांगितलं, कन्हैया कृष्ण अच्युता, हे नारायण, हे जगतपिता, जगतबंधू, जगन्निवास. द्रौपदी मांडलेली बहीण होती रे, पण तिच्यावर संकट आलं तर द्वारकेवरतून धावत आला. तिची लाज रक्षण करण्याकरता स्वतः त्या ठिकाणी वस्त्र झाला. देवा, माझ्यावर एवढं मोठं संकट नाहीये, फक्त माझा भाऊ मला भाऊबीजेच्या दिवशी डोळे भरून पाहायचा आहे. डोळे दाटून आलेले आहेत, डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, डोळे भरून आलेले आहेत. आणि तिच्या पुतण्याने हाक मारली, काकू, मामा आला बघ. डोळे पुसले, खिडकीतून पाहिलं, भाऊ येताना दिसला. दरवाजा उघडला, फटाक्यांच्या उजाळामध्ये, लाइटिंगच्या रोषणाईमध्ये मळलेले भावाचे कपडे, वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे, पोटपाठीला भेटायला गेलं, पायात तुटकी चप्पल आहे. बहीण भावाच्या जवळ गेली आणि सांगितलं, दादा, अरे मित्र, आशा सोडली होती की तू भाऊबीजेला येणारच नाही, इतका वेळ का लावला, वेळ का सखयाला वेळेला. भावाने सांगितलं, तायडे खरं सांगू का, तुझ्या लग्नात इतका खर्च झाला, इतका खर्च झाला, एवढं कर्ज झालं, यावर्षी नापिकी झाली, पाऊस पडला, होळा दुष्काळ झाला, पार जमीन खरडून गेली ग, जनावरं गेले गोठ्यातले, लेकरांची शाळेची फी भरायला पैसे नाही. आणि खरं सांगू का, कालच येणार होतो, पण दिवसभर उधार उसनवारी केली, भाड्याला पैसेच भेटले नाही बघ, आज उशीर झाला, पण आलो इथपर्यंत. बहीण म्हणली, हरकत नाही. घरी त्याला पाय धुवायला पाणी दिलं, पाठ त्या ठिकाणी ठेवला, पंचारती आणली, निरंजनी आणली, भावाला ओवाळायला लागली. आणि बहीण ओवाळते, सोनियाच्या ताटे उजडल्या ज्योती, वाढते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी माया, वेड्या बहिणीची वेडी. ही या हिंदू संस्कृतीचा आत्मा आहे मायबाप. बहीण भावाचं प्रेम, ती माहेरची ओढ, ती गरीब असणाऱ्या माहेराकडे जाण्याची त्या ठिकाणी भाऊबीजेची ओढ, ती काही और असते. आणि म्हणून सैनिकाबद्दल बोललो, आणि हा खरा संत माझ्या बहिणींचा आहे. शिवाजी बाबा त्या बाबतीत मी भाग्यवान, मला 5 बहिणी आहेत. 5 बहिणींच्या पाठीवर झालो म्हणून समाधान आहे. याच्याकरता फार मोठं भाग्य लागतं मायबाप. आणि काल ती भाऊबीज होती. माझ्या बसलेल्या तमाम माझ्या बहिणींना या कीर्तनातून भाऊबीजेच्या, दिवाळीच्या सदिच्छा देतो. भगवान ज्ञानोबराय, माय मुक्ताबाई, तुम्हाला दीर्घायुष्य देव, तुमच्यातून असाच परमार्थ घडो, सत्कार्यामध्ये तुमची वृत्ती वाढो, एवढीच भगवान ज्ञानोबरायांकडे, माझ्या माय मुक्ताबाईकडे प्रार्थना करतो. ही सगळी जीवभावाची मंडळी महाराष्ट्रभर फिरताना यांच्या भेटीगाठी होत राहतात. तरी आज ओंकार बाबा नाहीत, त्यांनी आग्रह केला होता की महाराज छापटण्याला या. त्यांना काही इमर्जन्सी आल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना पाठवलं, पण असं वाटलं नाही की ओंकार बाबा नाहीत. महाराजांचे माझे प्रेमाचे संबंध आहेत. नारायण महाराज असतील, हे सगळे हे विद्यार्थी फार आहे बाप, यांचे चेहरे पाहतो. या लेकरांना वाटत नसेल का आपण मॅगी खावी, पिझ्झा खावा, वाटत नसेल यांना, पण या सगळ्या गोष्टींचं मन मारून हे लेकर संप्रदायाचे पायी होत आहेत. कीर्तन करणं सोपं आहे महाराज, कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे. आणि ज्या संस्थेचे हे लेकर असतील त्यांना कोटी कोटी धन्यवाद. कोट्यवधी रुपये मदारसेला बाहेरून येतात. तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. वारकरी संप्रदायाच्या भवितव्यासाठी या संस्थांना मदत करणं तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी. आमचे कुबेर महाराज आहेत, आमचे शिवाजी महाराज, ही मंडळी आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबा यांच्या जवळ राहून हे ज्ञानदानाचं कार्य करत आहेत. सोपान काकाचे कृपापात्र आहे आमचे महाराज. म्हणून आपली तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी, आपल्या श्रीमंतीचा काही भाग या सत्कार्यामध्ये, या लेकरांच्या वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी आपण त्या ठिकाणी दिलं. आपल्या पिढ्यानुपिढ्या त्या ठिकाणी सुखासमाधान राहतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. आमचे बंडूनाना वेळोवेळी संपर्कात राहील. मला आनंद वाटला की ते चेअरमन आहेत, सभापती आहेत, आणि एवढी मोठी व्यक्ती पण कुठलंही त्या ठिकाणी बडेजाव नाही, काही नाही. मला 2 दिवसापासून सारखे संपर्कात आहेत. महाराज हाडूया,
उशीर झाला तरी टेन्शन घेऊ नका, इतका पाऊस पडला, काय आपल्यावर देवाची कृपा आहे. मी येताना पार त्या आरचीचं गाव कोणतं ते करमाळ्यापर्यंत असा पाणी पडलं महाराज. रुई 36 इथे करमाळ्यापर्यंत प्रचंड पाऊस पडला. आणि मी आलो तेव्हा पाऊस सुरू झाला. नाना आले म्हणे महाराज आपण हॉलमध्ये कीर्तन करू. मी तिथेच अर्धा गेलो. म्हटलं काय हॉलमध्ये कितीही प्रयत्न केला महाराज तर कीर्तन रंगत नाही. पण तुमच्यावरती ज्ञानोबारायांची कृपा आहे की त्यांनी पाऊस सुरू केला आणि थांबवून टाकला. ही सेवा करून घेतली. मुक्ताबाईला धन्यवाद देतो, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. झाली सेवा भगवान ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर